म्हणजे की मित्रांनो, आज ही परिस्थिती दाखवताना अतिशय म्हणजे खूप कष्ट होतंय की ज्या जीवावरती आपण दूध व्यवसाय उभा केला, आपल्या घरच्या माड्या उभा केल्या, घरदार चांगली केली, जमिनी घेतल्या काही शेतकऱ्यांनी. आज आपण बघतोय की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ही जर परिस्थिती बघितली तर मला शब्द नाही सांगायला. बोका वरडायचा त्याला जाताना ओरडत होतो बघ कोण. आता आवाज बंद आहे म्हणजे कुत्रे तिथं कुत्रे होती, कुत्र्यांनी धरले ते कार्यक्रम त्याचा. आणि हेच कुत्रे तर अशी वस्त्र फाडाले माणसाने ठेवतील का? हेच परम असं जर झालं राहिलं चक्र, ह्याच्यावर नाही निर्णय सरकारने घेतला काय तर ही माणसावर सुद्धा गती येणार आहे. आज ना उद्या कुत्री जर पिसाळली वस्त्र खाऊन खाऊन ही आज न उद्या तुम्ही बंद करताल, चालू कराल बंदी ह्याच्यावली उठवल. हेच वस्त्रानं कालवडांनी कुत्र्याने माणसं हल्लं केल्यावर, बिबट्यासारखा जर कुत्र्याने करायला लागल्यावर काय करायचं, काय उपयोग राहिला मग? शाळेतली पोरं, शाळेतली पोरं आहे ती, बारकी पोरं शाळेत जातात. म्हणजे आता कसं दिसलं तुम्हाला ते? आता मग कसं आहेत तर तुम्हाला जायचं बघा की समक्ष तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ काढा त्याचा आणि सर टाका. नाही आपण जाऊ तिथे सरकारपर्यंत जाऊ द्या. हा कुत्रे बित्रे सगळी तिथे ती आता का तिथे जाऊन आधी चला जाऊ, तिथलं घ्यायचं का आधी? चला तिथलं घेऊ आधी, चला. बट शेतकरी तर काय करणार समजून मग सांगा ना, ह्याचा उपयोगच नाही शेतकऱ्याला. तर रानात नांगरट करणार आहे का काय करणार आहे? हे बैल उपयोग नाही ना, उत्पादन नाही, उत्पादन काहीच नाही त्याच्यापासून. मग शेतकऱ्याला ती शासनाने चालू करून द्यायला पाहिजे ना बाबा, शेतकऱ्याचं जात जाऊ द्या ही. म्हणजे आपण लाईव्ह जाऊ आता बघायला, लाईव्ह जाऊ की चला की. त्याशिवाय सरकारला बी कळणार नाही की काय चालू आहे ती चाललंय ती. म्हणजे कुणी सोडलंय हे माहितीच नाही माहिती. म्हणजे आसपासचा शेतकरी काल 4 वाजता सोडले. हा म्हणजे आता जाताना होतं, येताना नाही कुत्र्याने फळ धरलं त्याला. रानात कुत्रा आलं तर पळत तिकडून एक ना येताना. तिथं कुत्रे असणार आसपास जवळ 1-2 कुत्र्याने धरून केलं असेल कारण त्याचं. जायचो तो बघाय मी, पोरगा असल्यामुळे मी गेलो नाही. पोरगा घाबरल परत आहे बघितले असतं. बारक्या पोरांना काय कळतंय? हो हो. माझं पोरग बारक 2 गाय मेल्या तर रडलं काय घरच्या, त्याला एवढं कळतंय. बरोबर, मग हे चित्र नको बघायला त्याला ना. मग ही दाखवलेलं तर त्याच रडल. आता माहित ना म्हणलं बाबा आपलं वासरू कुठं आहे? मला आपलं हाय गोट्यात म्हणलं, सुरक्षित आहे गोट्यात आपल्या. त्याला वाटलं आपलं सोडलंय. कुठे कुत्रे नाही ना तिथं, बघावं लागलं गेल्याशिवाय काय कळायचं. कुत्र्यांनी मारलं असणार त्याला, दसला थोडं पारत. इकडे निघा, इकडे निघा, बांधाला निघा. कुत्रे आहेत तिथं. आहे का बघितलं ना मित्रांनो? भयानक परिस्थिती आहे इथं. आपण कुत्र्यांना दगड टाकतो.
मला कुत्रे दिसतील. पाहिजे तिथं. हा 10-12 त्याचा घ्या की तर म्हणतो घ्या व्हिडिओ सरकारला पाठवा, असंच पाठवा. आई शपथ. शेतकरी मित्रांनो, भयानक चित्र आहे इथं. म्हणजे हे दाखवायला पण नको वाटतंय, अशी परिस्थिती आहे इथं. तर जो काय प्रकार आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघतोय, तर त्यातला एक प्रकार आहे. तर कुत्र्याने हे जिवंत वासरू मारायला सुरुवात केली. इथं बघताय तुम्ही, तर सगळी मका वगैरे कुत्र्यांनी हे केलेले आहे, पाडलेले आहे. आणि हे सगळे कुत्रे दिसत आहेत तुम्हाला. तर ही कुत्री या वासरावरती तुटून पडली होती. भयानक आहे, भयानक आहे. म्हणजे दाखवायला पण नको वाटतंय. शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती आहे की मित्रांनो, असं करू नका. हे भयान सत्य दाखवायला नको वाटतंय. पण तुम्ही जर बघितलं ना की मला सांगायला शब्द नाही तुम्हाला. सगळे कुत्रे इकडं आणून लावलेत आम्ही. आणि मकामध्ये म्हणजे शर्मत काय आहे, कसा विषय झाला हा? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की काय परिस्थिती होती सकाळी. काल रात्री 4 वाजता आणून सोडलेला आहे. हा, मग अशी वडिलांनी बी सकाळी येऊन बघितलं, चांगलं होतं. पोराला मी आणताना बघून गेलो, चांगलं होतं. येताना घेऊन आला तो कुत्र्याने त्याला तुटून पडलेत कुत्रे त्याच्यावरती काहीतरी शासनाने थोडाफार तरी निर्णय घेतला पाहिजे पटकन. शासनाला म्हणा जरा डोळे उघडा, शेतकऱ्याची परिस्थिती बघा, मग निर्णय द्या. ही भांग बेकार परिस्थिती आहे. शेजारीच गोठा आहे, ह्यांना फाडलं मोठे चित्राबांना सुद्धा फाडाय कुत्रे कमी करणार नाहीत ना आज उद्या. रस्ता आत्ताच बघितलं आपण आलो, आपल्या अंगा कुत्रे धावली. हीच कुत्रे आम्हाला देतात चावल्या. काय करायचे? बारकी पोरं आमची शाळेत जातात. शाळा शिकवू का नको पोरांना ते बी सांगा आम्हाला, सरकारला म्हणा. तुम्हाला ह्याच्यावर जर निर्णय नसेल घ्यायचा, शेतकऱ्याला वार्षिक 1 लाख रुपये अनुदान मंजूर करा. आम्ही सांभाळतो. ही सांभाळण्याचा खर्च आम्हाला वार्षिक 1 लाख रुपये द्या. म्हणजे जरी उत्पादन नसलं तरी आम्ही सांभाळतो, पण आम्हाला वार्षिक 1 लाख रुपये अनुदान द्या. शेतकऱ्याला नसलं, तुम्हाला ही नसले कटिंगला जाऊन द्यायची, आम्ही सांभाळतो, पण आम्हाला 1 लाख वर्षाला अनुदान द्या. बाकड गाय आम्ही गाया सांभाळतो, खोंड सांभाळतो. आम्ही म्हणत नाही की तुम्हाला बंदी आणा, पण आणा. साध्या गायी साध्या बैलांवर आणा ना तुम्ही, जर्शींवर का आणताय? त्यांचा काय शेतकऱ्याला उपयोग आहे मला सांगा. आता ही हातपात मेलं ना खोंडी, शेतकऱ्याला ह्याचे 200, 300, 400 रुपये मिळतात. गेले जलमले की ह्याची आपदा. आता एक बघितलं ना केवढ्याला झालं, मेलं. ही फाडलं कुत्र्याने, याला फाडून टाकलं. ही शेतकऱ्याला काय ते थोडेफार मिळतात, 400-200 रुपये मिळतात ह्याचे, ते बी मिळून द्यायला सरकार. आता इकडे बघा, ही दाखवा मकाचं नुकसान केलं शेतकऱ्याचं. सरकारला म्हणा थोडे डोळे उघडून बोला, काहीतरी निर्णय घ्या त्याच्यावरती. म्हणजे याचा जीवासाठी खूप वाईट गोष्ट आहे. लय वाईट गोष्ट आहे. कारण हे असं कुत्रे जर लचक तोडून ह्याला मारत असतील तर याच्यासारखी भीषणता कुठं नाहीच ना. म्हणजे कुणी शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी, आता परिस्थिती असू द्या, शेतकऱ्याने बी थोडं दूध पाजायला पाहिजे, सांभाळायचं. आज ना उद्या चालूच निर्णय येईल, पाजायचं दूध सांभाळायचं थोडं. आता परिस्थिती अशी आहे की हे तडपडतंय. तुम्हाला मी अजून दाखवतोय की एवढी भीषण परिस्थिती. आपण हा दूध धंदा आपल्या लहान मुलांप्रमाणे जपतोय ह्यांना, आणि हे अशी परिस्थिती सोडून देऊ नका मित्रांनो तुम्ही. आणि तुम्ही बघता इथंच एक गोठा आहे आणि हे कुत्री इथंच आहेत. म्हणजे आज ह्या वासराला ह्यांनी फाडलेलं आहे, पण भविष्यात इथं घरी कोणी नसताना या जनावरांवरती पण ही कुत्री अशीच हल्ला करायला कमी करणार नाहीत. तर हे भीषण वास्तव आहे. मला म्हणजे दाखवायला नको वाटतंय तुम्हाला, परंतु हे दाखवणं पण गरजेचं आहे. कारण ही अशी भीषण परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रात तयार व्हायला लागलेली आहे.
आणि मला शब्द सुचत नाहीत. तर आमच्याकडे दूध नाही घरी, पण मी वासरू खोंड सांभाळतोय घरी, दुसऱ्याकडे दूध आणून पाचतोय 1-1 लिटर रोज. तिथलाही लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याचा. म्हणजे सकाळी तुम्ही मला फोटो पाठवले आणि शेतीच पाठवले ते. हा हेच पाठवलं तुम्हाला सोडून दिलेलं. हा, सकाळी सोडून दिलेले फोटो मला पाठवले आणि आज आपण वस्तुस्थिती बघायला आलो. वस्तुस्थितीच बघतोय. बिकट अवस्था नाही. अशी जरी खोंड सोडून दिली, शेतकऱ्यांनी मारली, कुत्र्यांनी, उद्या जाणार येणाऱ्या माणसांना सुद्धा हल्ला करा, कुत्रे कमी करणार नाहीत आता. ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं ह्याच? एवढं 2-4 वाफ्यात मोडली मका, काय करायचं शेतकऱ्यांनी त्या? ही शेतकरी राहतो संस्थेला भावनगर कारखान्या, तिथनं येऊन जाऊन शेती करतोय. माणसाने काय करायचं एवढं मोडलेलं नुकसान? त्याचं किती नुकसान एवढं? आता हे भरून येणार आहे का मोडलेलं? गेला ना जीव याचा, संपला जीव त्याचा, गेला की. म्हणून तळतळणी विनंती सरकारला, सरकारने लवकर चालू करून द्यावं. ही ह्याचं काय मिळतात 400-500 रुपये शेतकऱ्याला मिळू द्या, पण हा कुत्र्यांनी फाडून मारून टाकणं चुकीचं आहे. नाही आज ना उद्या त्या सुद्धा गोट्यावरती हल्ला करायला कमी करणार नाहीत. किंवा रात्री अपरात्री कधी दिवसा करायला कमी करणार नाहीत. ते रात्रीच काय तुम्ही आता दिवसा सुद्धा करायला कमी येणार नाहीत. कुत्री आपल्या अंगावर आली ती कुत्री. आताच बघितलं आपण, ही ताज्या कुत्री आपली जावली. मग हीच माणसांच्या अंगावर जावली. काय करायचंय? सरकारने त्याच्यासाठी निर्णय लवकरात लवकर घ्यावं. आणि आपलं म्हणजे कुठलीही पब्लिसिटी करण्याचा हा कुठलाही विषय नाही. हे फक्त जी भयान वास्तव आहे हे दाखवण्यासाठी आज आपण इथं आलोय. म्हणजे की हा व्हिडिओ व्हायरल व्हावा. म्हणजे की मित्रांनो, आज ही परिस्थिती दाखवताना अतिशय म्हणजे खूप कष्ट होतंय की ज्या जीवावरती आपण दूध व्यवसाय उभा केला, आपल्या घरच्या माड्या उभा केल्या, घरदार चांगली केली, जमिनी घेतल्या काही शेतकऱ्यांनी. आज आपण बघतोय की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ही जर परिस्थिती बघितली तर मला शब्द नाही सांगायला, कारण असं चित्र मी कधी आयुष्यात बघितलं नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्ही शर्माजी सांगितलं की सकाळी आपण ते खोंड सोडले, पण मुलाला आणायला जाताना मला ते कुत्र्यांनी म्हणजे मारताना मी बघतोय. मग आम्ही आलो इकडं आणि बघितलं तर ही परिस्थिती. ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस हे बघण्यासाठी आत आलो तर कुत्री आम्हाला दिसली नाही तिथं आत बसलेली. ते आमच्या अंगावरती कुत्री आली, दगड टाकून आम्ही ती कुत्री लांब लावल्यानंतर आज परिस्थिती बघतोय तर हे तडपडतंय इथं. म्हणजे की सगळ्याच गोष्टी फायद्याच्या बघून चालत नाहीत मित्रांनो. म्हणजे आज सरकार जरी गेंड्याची कातडी घेऊन अंगावरती पांघरून घेऊन बसलेलं असलं तरी पण आपल्याला असं वागून नाही चालणार. हल्ला केला आणि आता हे तोडून खाल्लंय कुत्र्यांनी. आज शर्माजी जसं सांगतायत की बाबा आज ह्या म्हणजे की ह्या वासरावरती वेळ आली अशी, उद्या तुमच्या आमच्यावर यायला काहीच अडचण नाही. कुत्री आपल्यावरती सुद्धा हल्ला करणार. कारण ज्यावेळेस कुत्र्यांना सवय लागेल असे म्हणजे जिवंत प्राणी मारण्याची, त्यावेळेस जो काय गोठा असेल, जे काय आसपासची जनावर असतील किंवा लहान शाळेत जाणारी पोरं असतील तर ह्या पोरांवरती सुद्धा कुत्रे हल्ला करतील. आज अशी परिस्थिती वासरावरती आली, पण भविष्यात ही आपल्यावरती येणार आहे. म्हणून कमीत कमी अशी तरी सोडू नका वासरं. दुसऱ्याच्या रानात कुठंतरी आणून सोडायची वासरं आणि निघून जायचं, तर ही परिस्थिती सोडून द्या. हे वास्तवता तुम्हाला दाखवायला मी आज इथं आलेलो आहे. ही सगळी शेतकऱ्याची मका, ह्याचं पण नुकसान झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आज तो शेतकरी मला दिसतंय त्या घराला कुलूप आहे आणि 3 वासरं आहेत. आज ह्याच्यावरती वेळ आली, उद्या त्या वासरांवरती वेळ येणार आहे. म्हणजे जे उत्पादन देत आहे ते सुद्धा वासरं धोक्यात भविष्यात येणार आहेत. म्हणून समजून घ्या. शेतकऱ्याने तर कमीत कमी जसं सरकार वागतंय तसं वागू नका आणि ह्या असे जीव सोडून देऊ नका. की हे मरताना बघितलं असतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असतं. म्हणजे की खूप वेदना होत आहेत मनाला, की आज लाज वाटते आपल्याला की माणूस म्हणून, की अशी जर जित्राबा आपण मारायला सोडली तर भविष्यात आपल्या पोरांना जर अशी वेळ आली आपल्या पोरांवरती तर त्यावेळेस वाईट वाटून घेऊ नका. कारण हे चित्र बदलत चाललंय. दूध धंद्याला दर कमी झाल्यापासून हे चित्र बदलत चाललंय. सरकारला एकच विनंती आहे की बाबांनो, आता तरी जाग व्हा. तुमच्या मतदानाच्या पायामध्ये शेतकऱ्यांचं जे तुम्ही हाल करताय, तर हे विचित्र परिस्थिती शेतकऱ्यांवरती आज आणली, ह्याचा परिणाम तुमच्यावरती पण होणार आहे. लक्षात ठेवा, आता तरी सुधरा.
सरकारला जाग आली पाहिजे आणि हे जे गेंड्याची कातडी घेऊन झोपले सरकार, तर त्याला जाग आली पाहिजे आणि ह्याच्यावरती काहीतरी ठोक निर्णय घेतला पाहिजे. जसं आता सर म्हणजे सांगतायत की आम्हाला 1 लाख रुपये वार्षिक अनुदान द्या, आम्ही अशी वासरं सांभाळतो. म्हणजे की शेतकऱ्याला जसं तुम्ही बाकीच्या योजना घेऊन भुरळ पाडली आणि त्या योजनेमधनं शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही जो अन्याय करत चाललाय ना, तर हा कुठंतरी थांबवा एवढीच विनंती आहे. धन्यवाद.